नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल IMP फार्मावरती। आजचा जो विषय आहे तो आहे MPSC ड्रग इन्स्पेक्टर। ओके, MPSC ने जो एग्जाम घेतलेली आहे 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षकच्या पदासाठी त्या पदाचा रिझल्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जवळजवळ या ठिकाणी रिलीज झालेली आहे। फायनल मेरिट लिस्ट आणखी रिलीज झालेली नाही। त्यापूर्वीच ह्या पेपर फुटीचा संशय आणि त्या संशयाची बातमी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रावर पसरलेली आहे। नुकतीच नीट पेपर फुटीबद्दल किंवा TET पेपर फुटीबद्दल हे प्रकरण आणखी शांत झाले नव्हतेच, तर परत एकदा पेपर फुटी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। हे पेपर फुटी कधी थांबणार आहे हा माझा प्रश्न आहे। दरल्या गव्हर्नमेंटला आणि महाराष्ट्र शासनाला तसेच भारत म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना सुद्धा नीटचा पेपर फुटतो आहे, TETचा पेपर फुटतो आहे। ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम झाली 22 मार्च रोजी, तोही पेपर या ठिकाणी फुटलेला आहे। तर या ठिकाणी MPSCचे जे कोणी सदस्य आहेत त्या ठिकाणी हे जे दावे आहेत फेटाळत आहे आणि त्या ठिकाणी सांगत आहे अशी कोणी अफवा जर त्या ठिकाणी पसरवत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल। कारवाई करायची असेल तर तुम्ही काय करा, तुमच्यावरती तुमचा इतका विश्वास आहे तर तुम्ही या जे प्रकरण समोर येत आहे निष्पक्ष चौकशी करा। ओके, तुमच्यावर विश्वास असेल तर याच्यावरती तुम्ही काय करायला पाहिजे, योग्य ती कारवाई कराच। जे चुकीची अफवा पसरवत असतील त्याच्यावर कारवाई करा, बट यामध्ये जर सत्यता असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल। ओके, आणि पेपर फुटी ही गोरगरिबाच्या लेकरावर होणारा खूप मोठा अन्याय हा म्हणजे आळा बसायला पाहिजे असं सर्वसामान्य लेकरांना वाटतंय। कारण काय, भरपूर सारे लोक 5 वर्षापासून 6 वर्षापासून 7 वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि कुणीतरी जे श्रीमंत घरून येतात किंवा श्रीमंत बापाचे पोट्टे आहेत ते काय करतात की ऐन वेळेवरती पैसे देऊन असलेली काम करतात किंवा त्यांचे घरचे सुद्धा त्याला या ठिकाणी सपोर्ट करतात। हे खरोखर चुकीचं आहे। गरिबांच्या लेकरांवरती या ठिकाणी अन्याय होत आहे। तर सांगायचा मुद्दा हाच आहे की ही एक्झाम या ठिकाणी MPSCने जी फायनल मेरिट लिस्ट आणखी लागलेली नाही ती लावायला नाही पाहिजे, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये जर काही आढळून आलं तर तो पेपर कॅन्सल करून परत री एक्झाम घेण्यात यावी अशी आमच्या 2-3 मागण्या आहे। आणि सर्व विद्यार्थ्यांना आमची अशी डिमांड आहे किंवा या ठिकाणी विनंती आहे की याला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। तुम्ही जर सपोर्ट केला तरच याच्यावरती योग्य ती कारवाई होईल, अन्यथा यामध्ये योग्य ती कारवाई होणार नाही। आणि जर MPSCने घाईघाईने या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जर पब्लिश केली किंवा रिलीज केली तर याच्यावरती कारवाई होणार नाही। माझी यासाठी MPSC आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती आहे की फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी रिलीज करू नये। ओके, आणि याची योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब त्यांनी यावरती योग्य ते लक्ष द्यावं आणि MPSC कडे योग्य ते अहवाल या ठिकाणी सादर करावा आणि याची चौकशी करण्याचे आदेश तुम्ही द्यावे अशी आमची या ठिकाणी विनंती आहे। जे विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टर पदाची प्रिपरेशन करत नाही किंवा करत नव्हते, जे फार्मसी फील्डचे नाही, त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी न्याय मिळेल। हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे जेणेकरून या आंदोलनाला पाठिंबा मिळेल आणि जे क्रिएटर्स लोक या आवाज उचलत आहेत आवाज उचलणं सुरू ठेवायचं आहे जेणेकरून या ठिकाणी एक मॉब तयार होईल आणि याची कोणीतरी सिरियसनेस किंवा शासन या ठिकाणी दखल घेईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आम्ही या ठिकाणी असेच वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी बनवत असतो जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन अपडेट्स आम्ही पोहोचवण्याचं काम करतो। तर पेपर फुटीची झालेली आहे MPSC DIची, त्याच्यावरती कुठेतरी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आमची यामधनं विनंती आहे आणि MPSCने फायनल मेरिट लिस्ट रिलीज करू नये ही एक विनंती आहे। जर फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी रिलीज झाली आणि त्यांच्या एकदा नियुक्त्या झाल्यात नंतर ते कॅन्सल करता येणार नाही याची काळजी MPSCने घ्यायची आहे। जे कॅन्डिडेट्स या ठिकाणी डायरेक्ट आलेले आहे किंवा ज्यांनी पेपर विकत घेऊन या ठिकाणी प्रवेश मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या ठिकाणी विनंती आहे। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र।